असा आवाज करत ढोलावर काठी वाजायला लागते आणि दूरवर जाणवतो तो केवळ एक उत्साह, एक उन्माद, एक आनंद। गावातल्या अनेक उत्सवातून सगळ्यांनाच आपल्या तालावर थिरकायला लावणारा असा हा ढोलाचा नाद। मग सर्वांचा आवडतं दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनावेळी हा नाद घुमला नाही तर नवलच। ढोल ताशा म्हणजे ताल, लय, शिस्त आणि ताकदीचा खेळ। साधारणतः 7 ते 8 तास ढोल वाजवण्यासाठी मानसिक आणि शारीरिक संतुलन असणंही तितकंच गरजेचं। पुण्यामध्ये 1962 साली पहिल्यांदा ढोल ताशा पथकाची स्थापना झाली। ती सुरुवात केली ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थिनी पथकानं। गावठी ढोल ताशा पथकाच्या जागी आलं शिस्तबद्ध, तालबद्ध असं वादन। 2000 साली पुण्यात शिवगर्जना या पहिल्या स्वतंत्र पथकाची स्थापना झाली आणि ढोल पथकांची संस्कृती पुण्यात रूढ होत गेली। गणेश मिरवणुकींना यामुळे एक शिस्तीचं स्वरूप प्राप्त झालं। वेगवेगळ्या तालांचं फ्युजन आणि शिस्तबद्ध संचलन। गेल्या काही वर्षात राज्यात अनेक ठिकाणी ढोल ताशा पथकांची स्थापना झाली आणि आता तर गणपती विसर्जन मिरवणूक म्हटलं तर ढोल ताशा पथक हे जणू संपूर्ण राज्यातलं एक समीकरण झालंय। आणि त्याही पुढे जाऊन केवळ पुरुषांची नाही तर महिलांचीही। पुण्यातलं ढोल ताशा पथक आणि त्यातही महिलांच्या सहभागी होण्याची सुरुवात झाली ती 1987 साली। फक्त युवतींचा सहभाग असलेलं हे पुण्यातलं एकमेव पथक। ज्ञानप्रबोधिनी ही संस्था वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असते। तर युवती विभाग म्हणून आमचा हा विभाग असतो आणि युवतींनी चांगल्या काहीतरी विधायक कामासाठी एकत्र यायचं, यासाठी म्हणून संघटन ज्याला म्हणतो त्या प्रकारचं हे आमचं संघटन आहे। फक्त युवतींचा गट असं असलेलं अनेक वर्ष पुण्यामधलं हे एकमेव पथक होतं। गणेशोत्सवाच्या आधी 2 महिने सरावाला सुरुवात होते आणि रोजचे साधारण 2 तास असा सराव असतो। नंतर तो शनिवार रविवार वाढतो। सलग 8 तास सराव सुरू आहे। 12 ते 8 आम्ही सगळे एकत्र आहोत। आणि बर्ची नृत्य, ढोल, ताशा आणि ध्वज नाचवणं अशा एका तुकडीत 60 ते 70 मुली आणि पथकातल्या सगळ्या मुलींची संख्या जवळपास 450 एवढी। पुण्यामध्ये महिला पथकांना सुरुवात झाली ती शालेय मुलींच्या सहभागातून। 1987 साली पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थिनींनी बर्ची पथकाच्या माध्यमातून पहिल्यांदा पथकात सहभाग घेतला। बर्ची हा खरं तर शिवकालीन खेळाचा एक प्रकार आहे। त्यात ढोल आणि ताशांचा सहभाग असतो। कालांतरानं हा खेळ प्रकार कालबाह्य झाला। मात्र ज्ञानप्रबोधिनीच्या मुलींच्या बर्ची पथकानं ही परंपरा आजही कायम ठेवली आहे। बर्ची हा जो काही प्रकार आहे तर आपण पाहिलं त्याप्रमाणे एक लाकडी काठी असते आणि त्याच्या पुढे शिवाजी महाराजांच्या काळात वगैरे भाला असायचा आणि शस्त्र म्हणून बर्ची वापरली जायची। तर आजच्या काळामध्ये शस्त्र म्हणून वापरायचं नाहीये, गोंडा लावून बर्ची वापरली जाते। पण ते जे ॲग्रेशन असतो, तो जो आक्रमकपणा असतो तो बर्ची नृत्यामध्ये येत असतो। ढोल वाजवण्यापेक्षा तो कमरेला व्यवस्थित बांधणं आणि सांभाळणं म्हणजे दिव्यच। कारण तो जास्त घट्ट बांधला गेला तर वाजवताना त्रास आणि सैल बांधला गेला तर कमरेवरून घसरण्याची शक्यता। आघातांमुळे तो स्थिर आणि सुखावह असणं महत्त्वाचं। म्हणूनच ढोल ताशा कसा बांधायचा हे आधी शिकावं लागतं। ढोल ताशा वाजवण्यापूर्वी ट्यून करावा लागतो। अर्थात हे सगळे बारकावे या महिलांनाही शिकून घ्यावे लागतात। ढोल ताशा उत्तम वाजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काठ्यांवरची पकड,
त्यांचा आघात करण्याची शैली ही सुद्धा आत्मसात करण्याचं अवघड आव्हान या महिलांनी सहजपणे पेललंय. स्वतःची प्रॅक्टिस लागते, ना की दुसरं कोणीतरी मदत केली. म्हणजे अगदी ढोल बांधणं जे असतं किंवा पानं तापवणं, ढोल ताणणं, ही सगळी जी काही प्रोसेस असते, प्रत्येक जण युवती आपलंच करत असते. तिच्यासाठी कोणी करून देत नसतं. त्यामुळे जी शक्ती असते ती अजून वाढवली जाते आणि शक्तीचं प्रदर्शन असं म्हणण्यापेक्षा आपल्यामध्ये जी शक्ती आहे ती ओळखणं स्वतः. आपल्या ढोल वादनातले स्ट्रोक शिस्तबद्ध केले, त्यामुळे शरीराची लय आणि वादनाच्या हालचाली आणि त्यातून निर्माण होणारा ताल या सगळ्यांची देखणी अशी स्वराकृती आणि तालाकृती साकार होऊ लागली. पथकात महत्वाचा असतो तो पथकात नाचवला जाणारा ध्वज. कुठल्याही पथकाचं ध्वज हे प्रतीक असतं. म्हणजे जो गट आहे त्याचं प्रतीक आहे ध्वज. त्याच्यामुळे ध्वजाकडे कायम आपण वरती बघतो. तो कायम उंच असतो आणि तो कायम प्रगतीचं प्रतीक असतो. त्याच्यामुळे प्रबोधिनीच्या पथकात जो काही ध्वज आहे तो प्रबोधिनीची जी काही तत्त्व आहेत किंवा प्रबोधिनीची जे काही पाया आहेत, प्रबोधिनीचे जे काही विचार आहेत ते पुढे घेऊन जाणारे असे ते ध्वजधारी आणि म्हणून ते सगळ्यात पुढे असतात कायम. त्यांच्या मागे वरची गट असतो. ध्वजधारी कधीच असे मध्ये दिसणार नाहीत किंवा सगळ्यात मागे दिसणार नाहीत. ते कायम वरची गटाच्या पुढे असतात. कुठल्या ना कुठल्या वरची गटाच्या पुढे किंवा लेझिमच्या गटाच्या पुढे हा ध्वज असतो. त्याच्यामुळे ते प्रगतीचं प्रतीक आहे. ध्वज नाचवणं हे येरागबाळाचं काम नाहीच मुळे, पण हे आव्हानही या मुलींनी लीलया पेललंय. दररोज संध्याकाळी 6 ते 8 या वेळामध्ये सराव होतो. तेवढ्या वेळात येऊन सगळे ध्वजधारी आधी जे आपले वॉर्मअप्स असतात, मुख्यतः ध्वजात हातातली शक्ती खूप लागते. जोपर्यंत इथली शक्ती बिल्ट होत नाही तोपर्यंत ध्वज चांगल्या प्रकारे बॅलन्स होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हाताचे सगळे व्यायाम, त्याच्यानंतर बॉडीचे म्हणजे जे काही जॉईंट्स आहेत त्या सगळ्याचे व्यायाम, ते फ्लेक्झिबल राहणं हे महत्त्वाचं असतं. सो त्या प्रकारचे सगळे वॉर्मअप्स हे आधी केले जातात. स्टॅमिना वाढवण्यासाठी आम्ही थोडं पळतो आणि मग ते झालं की प्रत्यक्ष ध्वज नाचवायला सुरुवात होते. मी स्वतः 1 वर्ष ध्वज नाचवला आहे. त्याच्यामुळे ध्वज नाचवताना खरं तर हाताला भरपूर ठिकाणी लागतं. म्हणजे हात फाटतात किंवा हाताला काही ठिकाणी घट्टे पडतात. पण तुम्ही म्हणता तसं एकदा ढोलाचे ताल कानावर पडायला लागले किंवा गजर ऐकायला आला की आपण सगळं विसरतो. पायातले गोळे आलेले असतात ते सगळं विसरायला होतं आणि एकदा तो ताल कानात पडायला लागला आणि तो एकदा भिनायला लागला की आपोआप ध्वज हलतो आणि ते जे फिलिंग असतं ते नक्की आणि खूप छान असतं आणि मला वाटतं ते प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवावं. पुरुषांची मक्तेदारी मोडून काढलेलं असं हे ढोल वादनाचं क्षेत्र. नाशिकच्या गुलालवाडी व्यायामशाळेनं युवती आणि स्त्रियांचं लेझिम पथक 40 वर्षांपूर्वी स्थापन केलं होतं. ढोल आणि ताशा वाजवणं ही त्यावेळी गौण समजलं जायचं. तारवटलेल्या डोळ्यांनी आचकट विचकट अंगविक्षेप करत ढोल बडवणं म्हणजेच ढोल ताशा वादकांचं पथक असा समज सगळीकडे रूढ होता. त्यामुळे त्याला असलेली मागणीही एका मर्यादित कार्यक्रमांपुरती होती. कालांतरानं जिथे जिथे पारंपरिक व्यायामशाळा होत्या, जिथे लेझिम पथकं होती, त्या ठिकाणी लेझिम पथकातल्या मुली आणि युवतींमध्येच ढोल ताशा वाजवण्याची आवड निर्माण झाली. आणि यात पुढाकार घेतला तो नाशिकच्या गुलालवाडी लेझिम पथकानं. तब्बल 91 वर्षांपूर्वी सुरू झालेली ही ढोल ताशा पथकांची परंपरा आजही कायम आहे. महिला ढोल पथकांची संकल्पना पुरोगामी महाराष्ट्रात रुजायला सुरुवात झाली त्याचं खरं श्रेय या गुलालवाडी व्यायामशाळेला. वर्षापूर्वी
एक महिला वाद्यामध्ये घेतली. आज त्याचं रूपांतर 90 महिलांमध्ये झालेलं आहे. त्यामध्ये 35 महिला यावर्षी ढोल वाजवणार आहेत. त्यांनी ट्रेनिंग 2 महिन्यापूर्वी घेतलेलं आहे. तसेच 5 महिला ताशा वाजवणार आहेत आणि पुरुष हे 40 जणांचं पथक आणि महिला झांज पथक असे एकूण 125 ते 150 या ठिकाणी वाद्य वाजवणार आहे. यावर्षी या ढोल ताशा आणि झांज पथकात 80 ते 90 महिलांचा सहभाग आहे. तर एकूण 400 मुलं मुली या पथकात लेझिमचा सराव करतायत. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही वैभवशाली परंपरा पुढे जातीये. मला पण सगळ्या वाद्यवाल्यांना बघून मला पण इच्छा झाली. मी पहिल्याच वर्षी आहे, पण मला पण स्फूर्ती आली तशी की मी पण नाही काही तर झांज वाजवावं यावर्षी. मला 3-4 वर्ष झाले, 4-1 वर्ष झाले आणि माझी मोठी मुलगी आधी इथे कबड्डी तिने जॉईन केलं, त्याच्यानंतर मी यायला लागले आणि मग त्याच्यानंतर मला इथे समजलं की बा इथे वाद्याचं वगैरे होतं, मग तेव्हा मी जॉईन झाले इथे. नागपूरमध्ये केवळ महिलांचं असं ढोल पथक जरी नसलं तरी पुरुषांच्या ढोल पथकातला त्यांचा सहभाग लक्षणीय आहे. पुण्यात जसे पथक आहेत, ढोलताशाचे पथक आहेत, त्यामध्ये आम्हाला एवढं माहिती नव्हतं की मुलींचा त्यात सहभाग आहे किंवा नाही. त्यामुळे विदर्भात आम्हाला असं वाटलं की विदर्भाचं काहीतरी नव्याने विदर्भाला रिप्रोड्यूस करायचं, तर त्यात मुलींनी सहभाग घेतला तर ढोलताशा पथक हे अजून जास्त चांगलं वाटेल आणि महिलाही कुठल्या गोष्टीत पुरुषांपेक्षा मागे नाही आहेत असं महिलांना दाखवता येईल. जसं हे ढोल ताशा पथक हे पुरुषांनी स्थापित केलेलं आहे, त्यात महिलांचा बी सहभाग असावा म्हणून आम्ही महिलाही आज आमच्या शिवसंस्कृतीमध्ये 20 मुली आहेत. आता सध्या ढोल ताशा पथकमध्ये पुरुषांची मक्तेदारी आहे, तर आता आम्ही पुरुषांची मक्तेदारी तोडून महिलांची मक्तेदारी करत आहोत आणि महिलांनी आम्ही आता नवीन ढोल ताशा पथकमध्ये एंट्री केली आहे आणि ती पूर्णपणे आम्ही पार पाडू. नागपुरात ढोल ताशा पथकांची सुरुवात केली ती शिवमुद्रा पथकाने. 82 सदस्य असलेल्या या पथकात महिलांची संख्या आहे 30. आर्थिकदृष्ट्या सोयीचं म्हणून काही पथकं फायबरच्या ढोल ताशांकडे वळत असतानाच इथे मात्र महिला वादक चांबड्याच्या ढोलावरच ताल ठरतात. गेल्या वर्षापासून 10 ढोलपासून सुरुवात केली आणि आज आमच्याजवळ 40 ढोल आहेत, चामड्याचे ढोल आहेत आणि पाऊस आणि ऊन याचा जेव्हा हे असतो नागपुरामध्ये उन्हाळा पण चांगला असतो आणि पावसाळा पण चांगला असतो. त्या पावसाळ्याच्या याच्यामध्ये आम्हाला फायबरचे ढोल कामाला पडतात. फायबर आणि या चामड्यामध्ये बराच फरक आहे. नाद फायबरचा जो नाद आहे तो धबधब असा असतो आणि आवाजामध्ये तेवढी गोडी नसते. तर चामड्याचा जो नाद आहे त्या चामड्याच्या जमिनी एक साऊंड क्रिएशन आणि साऊंड थेरपीचा जर कोणाला हे असेल अभ्यास असेल किंवा तर या 500 मीटरच्या परिघामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी फॉर्म होते. याच्या स्पेअर्स जे आहेत ना ते मिळत असतात. हे स्पेअर्स आणि मुख्य म्हणजे यावेळेला आम्ही एक प्रयोग करून पाहिला की स्पेअरसुद्धा मुलांकडनं बनवून घेतले. इथेच नागपुरामध्ये फायबर मिळतं, प्लास्टिक मिळतं. ते प्लास्टिक मुलांकडनं लॅपिंग करून रबर सोल्युशनने लॅपिंग करून त्याचं शिवण वगैरे सगळं करून मुलांनी हे ढळ स्वतः बनवले. म्हणजे एका प्रॅक्टिसमध्ये साधारणपणे 1-2 ढोल फुटतात. आता हा रिकरिंगचा खर्च इतका जबरदस्त आहे की तो परवडण्यासारखा नाही आहे.
त्याच्यामुळे कुठेतरी सेव्हिंग करावं लागतं. मग मटेरियल कॉस्ट लो करून किंवा लेबर कॉस्टमध्ये सेव्हिंग करून आम्ही हा एक प्रयोग केला आणि जवळजवळ 100 पानं, त्याला आपण पानं म्हणतो, ती पानं आपण बनवली. ढोल ताशा वादनाच्या या नव्या आविष्कारामुळेच अवघ्या 5 वर्षांच्या काळात महिलांचे ढोल ताशा पथक हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही सांस्कृतिक सोहळ्याचं अविभाज्य अंग ठरलंय. आता त्याकडे नवी पिढी नवं करिअर म्हणून पाहू लागली. अनेक शाळा आणि कॉलेजांमध्ये अशी पथकं तयार करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत आणि त्यांना भरघोस असा प्रतिसादही लाभतो. पाच वर्षांपूर्वी मात्र परिस्थिती थोडी वेगळी होती. ढोल पथकात मुलींना पाठवावं यासाठी आग्रह करावा लागायचा. आता मात्र परिस्थिती बदलली. आता चक्क पथकात दाखल होण्यासाठी भली मोठी वेटिंग लिस्ट आहे. ढोल वादन हे दिसायला सोपं असलं तरी प्रत्यक्षात करणं बरंच कष्टाचं आहे. जोपर्यंत त्याची सवय होत नाही तोपर्यंत ते त्रासदायकही वाटतं. कमरेला ढोल अथवा ताशा बांधणं आणि त्यावर हातातल्या छड्यांचा आघात करून तो 5 ते 7 तास सतत वाजवणं, यासाठी स्टॅमिना लागतो आणि तो सरावानेच येतो. पावित्र्य, सौंदर्य, कलात्मकता याचा आविष्कार आपल्या ढोल आणि ताशा वादनातून निर्माण करणारी महाराष्ट्रातली ही महिला ढोल पथकं म्हणजे मराठी संस्कृती आणि कला विश्वातील एक अनोखा नजराणाच. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.